सुप्रभात. वर्गात किती आवाज निघतो? ठीक आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या शाळेत जी हस्ताक्षर कार्यशाळा होती, 15 दिवस गेले. 15 दिवसापासून तुमच्या वर्गातले जे तुमचे मित्र आहेत तर ते ह्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते. आणि जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्या हस्ताक्षरामध्ये खूप सुधारणा झालेली आहे. जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण लोकेशचं उदाहरण देऊ शकतो. लोकेश एवढा चंचल असतानाही तिथे खूप शांततेत बसत होता आणि तो त्याचं काम करत होता. लोकेशच नाही तर श्रीयश झालं, बरेच नवी बचे मुलं त्यात सहभागी झालेले होते. तर त्या मुलांनी खूप छान प्रतिसाद दिलाय आणि त्यामुळे त्यांचे जे हस्ताक्षर आहे ते सुधारलेलं आहे. तर असे जी कार्यशाळा चालवणारे जे आपल्या मॅडम आहे तर त्यांचा मी आज थोडासा परिचय करून देते. मॅडमचं नाव जे आहे ते मृणाल नितीन कोथेकर. त्यांचं शिक्षण BA DED आणि त्यांनी एम्ब्रॉयडरी डिझायनरिंगमध्ये ITI कंप्लीट केलेलं आहे. गेले 12 वर्षापासून त्या आधी शिक्षिका म्हणून काम बघत होत्या. त्यानंतर त्यांनी होम रिवाइज एज्युकेशनल कंपनीमध्ये काउन्सिलर म्हणून काम केलंय. त्यानंतर समर्थ एज्युकेशन अकॅडमीमध्ये पण त्यांनी स्वतःचा क्लास सुरू केलेला होता. नंतर त्यांनी हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट क्लासेससाठी खूप मेहनत घेतली, त्याचे कोर्स केले आणि त्यानंतर त्यांची आवड जी आहे, त्यांचे छंद पण अजून जे आहे ते पर्यटन क्षेत्रामध्ये पण त्यांना खूप आवड होती. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्या शाळेसाठी लाभलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी फक्त त्यांची कला त्यांच्यापर्यंतच सीमित नाही ठेवली, तर ती जी कला आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंटचे क्लासेस सुद्धा सुरू केले. आणि त्या क्लासेससाठी फक्त नाशिक जिल्ह्यातलेच नाही तर बाहेरचे पण जे विदेशमध्ये आहेत, परदेशमध्ये आहेत ते मुलं सुद्धा ह्या हस्ताक्षर कार्यशाळेत सहभागी होत असतात. त्यांचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा चालतात आणि यूट्यूबवर पण त्यांचे बरेच चॅनल्स आहेत हस्ताक्षर बाबत. जर आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जर विचारलं की तुमच्यामध्ये काय बदल झाला, तर तो बदल जो आहे त्यांनी व्हिडिओ मार्फत त्या मुलांचा इंटरव्ह्यू घेऊन त्या मार्फत त्यांनी ते विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पण पोहोचवलेलं आहे. तर अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या ज्या कोथेकर मॅडम आहे त्यांचा आपल्या शाळेच्या वतीने आपण छोटासा सत्कार करूया. मी आदरणीय मुख्याध्यापिका एवढंच नाही तर त्यांना आता खूप पुरस्कार मिळालेले आहेत. आत्ताच त्यांना नुकताच नारी शक्तीचा पुरस्कार पण मिळालेला आहे. आणि त्यानंतर पुढचे जे पुरस्कार आहेत त्याबद्दल मी मॅडमला विनंती करते की त्यांनी सांगावं. नारी शक्ती